बघा, साधारणतः मी 4 ते 6 महिन्यापासून महानगरपालिकेमध्ये पत्रव्यवहार करतोय. काही माहित्या मी मागवतोय. मला माहित्या मिळाल्या नाही. मी RTI टाकला होता. RTI टाकल्यानंतर सुद्धा मला जवळपास 5 महिन्यापासून 6 महिन्यापासून माहिती मिळालेली नाही आहे. माझी पहिली RTIचा अर्ज जुलैमध्ये होता, नंतर ऑगस्टमध्ये पण होता. माझ्या 3 RTIच्या पत्रावर कोणतीही दखल मला साधी पत्रव्यवहाराने सुद्धा करण्यात आलेली नव्हती. म्हणून मी आज कॉर्पोरेशनमध्ये आणि गेल्या 8 दिवसापूर्वीपासून मी अधिकारी महोदयांना फोन करून सांगतोय की बाबा तुम्ही मी मागितलेल्या माहित्या तुम्ही मला देत नाही आहात. इतके दिवस झाले, ठीक आहे, राहून गेला असेल तरी द्या. तरी ते चालढकल करत होते. लवकरात लवकर असे काही मुदतही देत नव्हते की मी 2 दिवसात देतो, 3 दिवसात देतो. म्हणून मला आज स्वतःला काल मी पत्र दिलं त्यांना की आज मी सकाळी तुम्हाला 10:30-11च्या सुमारास मी येतो आणि मला त्या माहित्या ज्या मी तुम्हाला मागितलेल्या आहेत त्या मला तुम्ही द्या. तर त्या माहित्या आता जेव्हा आलो तरी पूर्ण माहित्या तिथं टेबलवर अपेक्षित असं आहे की त्या माहित्या आत्ता तरी मला आल्याबरोबर त्यांनी मला सुपूर्द करायला पाहिजे होत्या, परंतु त्या माहित्या अद्याप मला सुपूर्द करण्यात आलेल्या नाही आहेत. मी त्या माहित्या आणि अधिकच्याही माहित्या ज्या मला मी आत्ता काही बाबींची मला अजून अधिकची माहिती पाहिजे ती मी त्यांना मागितलेली आहे. ती कंपाईल म्हणजे तिथून ते देत आहेत जमा करून. मला वेळ लागला, म्हणून मला वेळ लागला आणि मी ते माहित्या घ्यायच्याच आहे. मला जितक्या माहित्या मला पाहिजे आज त्या मला माहित्या लागतीलच, म्हणून मी कॉर्पोरेशनमध्ये आलेलो आहे. काय घोटाळा आहे, काय मुद्दे काय आहेत, माहिती कुठली मागितली तुम्ही? बघा, मुद्दे असे आहेत की आपल्या कॉर्पोरेशनमध्ये साध्या बाबी ज्या आहेत कॉमन मॅनच्या त्या पूर्ण होत नाही, परंतु अवास्तव खर्च जास्तीचा केला जातो अशा माझ्या माहित्या होत्या. उदाहरणार्थ, आपल्या कॉर्पोरेशन हद्दीमध्ये कुठेही तुम्हाला चालायला व्यवस्थितरित्या जागा मिळत नाही. पार्किंगच्या जागा नाही आहेत. कॉमन मॅनला आज भाजी मंडी उघड्यावर भरते, त्याच्या कचऱ्याचे ढीगच्या ढीग असतात. आज बिल्डिंग परमिशन मिळण्यामध्ये सुद्धा चार्जेस लावल्या जातात अशा माझ्या माहित्या होत्या. आणि विशेष म्हणजे काही निवासस्थान आणि काही ऑफिसेसमध्ये असे खर्च झालेत की जे खर्च व्हायला नाही पाहिजे. आणि विशेष हेड जे अगदी कधीतरी आपण वापरतो त्या हेडमधून वापरल्या जातात अशी माझ्याकडे माहिती होती. आणि त्या अनुषंगाने त्या सेक्शन लिहून मी माहिती मागितलेल्या होत्या. आणि म्हणून तो हेड आहे 67-3 क. हा हेड असा आहे, अचानक काही समजा तुम्हाला भूकंप झाला किंवा बिल्डिंग इतका पाऊस पडला की आता कॉर्पोरेशनची बिल्डिंग आता काही भिंती पडूनच जाणार आहेत, अशा वाचवण्याकरता काहीही टेंडर न काढता, टेंडर काढायची आता वेळच नाही राहिलेली आपल्याला, 3 दिवसाचा पण टेंडर निघू शकत नाही, अशा वेळेला वापरणारा पैसा अशा ठिकाणी वापरण्यात आला ज्याला कोणतीही इमर्जन्सी नव्हती आणि विदाऊट टेंडर काढण्यात आलं. आता ही माहिती मला ते जमा करून देत आहेत. मी जोपर्यंत प्रत्यक्ष बघत नाही तोपर्यंत मला बोललेलं उचित नाही वाटणार. म्हणून आता मी अजून थोडं थांबतोय, ते थोडं कंपाईल करतायत. अर्धा 1 तासामध्ये मला ती माहिती मिळेल, मी तुम्हाला त्याचा खुलासा करतो. माहितीमध्ये असं देखील आहे की मनपा आयुक्तांच्या घरी किंवा सिल्वर स्पून असतील अशा वैयक्तिक गोष्टी वापरल्या गेल्याचा तुम्ही माहिती मागितली आहे का? तो त्या हेडमधून वापरण्यात आलेला नाही आहे. तो त्याच हेडमधून वापरण्यात आलेला नाही आहे. आत्तापर्यंतची माहिती मी तुम्हाला सांगतो. असं काही त्यांच्या घराच्या आतमध्ये असं काही वापरलेलं त्या हेडमध्ये नाही आहे, वापरण्यात आलेलं आहे. ती पण मी माहिती घेतो की घरात असं वापरायची त्यांना परवानगी आहे का. खरं म्हणजे सन्माननीय माननीय आयुक्त ते आहेत, एक IAS अधिकारी आहेत. IAS अधिकारी महोदयांनी ॲक्च्युली ॲक्झिओमॅटिक राहायला पाहिजे, परंतु तसं जर काही आढळलं तर ती माहिती मी देईल. मला अगोदर माहिती घेऊ द्या. अनावश्यक खर्च काय केलेले आहे? दालनावर 77 लाख खर्च असं उपायुक्तांच्या असं देखील आहे का काही? हो, ते पत्र मला अनऑफिशियल भेटलेलं आहे. त्याची मी खातरजमा करू लागलो. आता ते खातरजमा करता ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स येऊ लागले, परंतु प्राथमिकदृष्ट्या असं केल्याचं 67-3 क म्हणून आढळत आहे, ज्याच्यामध्ये अजिबातच चालत नाही. ते गंभीर गुन्हा आहे तो ॲक्च्युअलमध्ये. तो काय नेमकं काय नेमकं त्याच्यामध्ये असे कोणते ठळक कोणते तुम्ही मांडले की त्याची माहिती तुम्हाला पाहिजे? आता 67 सांगितलं तुम्ही, मी त्याच्यामध्ये काय खर्च केलं तेच मागितलं होतं. मी काय केलं होतं 67-3 क मध्ये काय काय खर्च केले खास करून निवासस्थानावर तेच मी मागितले होते. आणि ते मला 4-5 महिन्यामध्ये मिळाले नाही. तर मी त्यांना वेळोवेळी सांगितलं, तोंडी सांगितलं, लेखी सांगितलं, भेटत नाही, म्हणून माझा संशय थोडा जास्त बळावला.
आणि तेच मी घेऊन तुम्हाला म्हणजे मी घेतोय ती माहिती याने असं. अनावश्यक खर्च निवासस्थानावर काय नेमका केलेला आहे आणि तुमच्यापर्यंत काय माहिती मिळालेली आहे ते आम्हाला सांगा. बघा, माझ्या प्राथमिक माहितीप्रमाणे आयुक्त 1 आणि आयुक्त 2, आयुक्त 1 आणि आयुक्त 2 यांच्या दालनावर आणि माननीय आयुक्त महोदय यांच्याही दालनावर त्याच सेक्शनमधून खर्च झाल्याची गंभीर बाब आत्ता तरी प्राथमिकदृष्ट्या मला कळते. थोडासा एक अर्धा एक तास मला जर दिला, त्याचे झेरॉक्स माझ्याकडे होते तर थोडं बघतो आणि मी जी आत्तापर्यंत मीटिंग घेतली त्यामध्ये त्या मला आढळून येतं आहे. एकदा पूर्ण कागद येऊ द्या, मी तुम्हाला सांगतो. किती लाख रुपये उद्धव? साधारणतः 77 लाख रुपयामध्ये 2 दालनं आहेत, अतिरिक्त 1 आणि अतिरिक्त 2. आणि माननीय आयुक्त महोदयांच्या पण दालनावर जवळपास 23 लाख रुपयाचा तो खर्च आढळून येतो आहे. पदाचा गैरवापर करून बऱ्याच गोष्टी केल्यात असं तुमचं म्हणणं आहे? हो, नक्कीच. पदाचा गैरवापर तर आहेच, परंतु त्या सेक्शनचा अधिकार, कारण की ती सेक्शन अशी आहे 67(3) क, त्याला टेंडर काढावं लागत नाही, अर्जंट, एकदम अत्यावश्यक. आणि त्याचा गैरफायदा जे बजेटमध्ये आपण दाखवू शकत नाही, कॉर्पोरेशनचं जे बजेट तयार होतं त्यामध्ये आपण ज्या बाबी दाखवूच शकत नाही, म्हणजे अंदाज येत नाही आपल्याला, आणि असं काही अचानक उद्भवलं, त्या बाबी केल्या म्हणजेच तुमच्या आपत्ती व्यवस्थापना व्यतिरिक्त हा खर्च झाल्याचं इथं निष्पन्न होत आहे. या कालावधीमध्ये झालेलं आहे हे सगळं? कालावधी काय, कुठल्या काळामध्ये? या मी जे बघितो ते 1-2 वर्षाच्या कार्यकाळामध्येच बघतोय. खास काय माहिती का, की सन्माननीय प्रशासक महोदय इथं जेव्हापासून आलेले आहेत ना, पाणी पुरवठा अगोदर जो 2-3 दिवसामध्ये भेटायचा तो आता 8-8 दिवस लागत आहेत. म्हणजे ती सुधारणा जास्त व्हायला पाहिजे. आता त्यांना ते एकटे सगळे आहेत, स्मार्ट सिटीचे आयुक्त म्हणून ते आयुक्त इथं आहेत आणि स्मार्ट सिटीचा चार्जही त्यांच्याकडेच होता. जवळपास 1000 कोटी रुपये आलेले आहेत. शहरामध्ये ते काही दिसून येत नाही आहे, कामामध्ये दिसून येत नाही आहे. कुणीकडे लॅम्प्स वगैरे लावण्यात आलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणून आत्ताच्या तर मी आयुक्तांचं गोष्ट सांगू लागलो. हा घोटाळा म्हणायचा का मग आयुक्त? एवढं विचारा, तुम्हीच विचारा. हा महापालिकेच्या प्रशासकाचा मोठा घोटाळा म्हणायचा का? बघा, घोटाळा शब्द हा म्हणजे कॉमन वाटतो मला आणि त्याला काही इतकं हे नाही, परंतु असं करू नये. सन्माननीय हे बघा, माननीय IAS अधिकारी महोदय हे एक डिग्निटी ठेवून असतात, चांगले काम करतात. ते माझे बरेच मित्र आहेत, राज्यात देशात माझे बरेच मित्र आहेत. पण ह्या ज्या पद्धतीने वागतायत ना, ते जनतेकरता बरोबर नाही आहे असं माझं म्हणणं आहे. सर एकच प्रश्न असा आहे, वागण्यावर तुम्हाला हा घोटाळा आहे का, असा साधा प्रश्न आहे. नाही, वागण्यावर म्हणजे त्यांच्या बॉडी लँग्वेजवर किंवा त्यांच्या चालीरीतीवर नाही बोलत आहे मी. त्यांची प्रशासकीय वागणूक जी आहे, जी मला लेजिटिमेट पाहिजे माझ्या ह्याच्यामध्ये, त्याच्यावर मी बोलतोय. सर समोरून या ना सर, कॅमेऱ्यावर. आमदार आहेत शहरामध्ये सुद्धा सगळे स्थानिक आमदार शिवसेना भाजपचे आहेत. असं असताना म्हणजे जेव्हा प्रशासक असतो तेव्हा या लोकप्रतिनिधींची एक बॉडी या सगळ्या महानगरपालिकेवरती लक्ष अपेक्षित असतं. आपल्या आमदारांनी यांनी सुद्धा लक्ष ठेवलेलं नाही काय? नाही, माझ्या माहितीप्रमाणे ते पण वेळोवेळी लक्ष ठेवतात. सगळ्याच बाबी ते लक्ष ठेवतील असं काही अपेक्षित नाही आहे. त्यांना पण बरंच हे असतं. पण वेळोवेळी महानगरपालिकेमध्ये जितके सन्माननीय आमदार शहरामध्ये आहेत त्यांनी चांगलं लक्ष दिलेलं आहे. मला ज्या माहिती मिळाल्या त्याचं लक्ष मी देतोय शहरामध्ये. 3 आमदार असून सुद्धा त्यांना नाही का तुम्हाला ग्रामीणमधून इथं यावं लागलं या प्रश्न उचलण्यासाठी? नाही, बघा, आमदार जे राज्यात निवडून येतात पूर्ण 288, ते फक्त एका एरियातून निवडून येतात. म्हणजे कुणी समजा कन्नडमधून आले, कुणी समजा यवतमाळमधून आले, कुणी समजा एखादे पुण्यावरनं आले, तो भाग वेगळा. ते सर्व राज्यामध्ये त्यांनी लक्ष दिलं पाहिजे हे अपेक्षित असतं. आणि हे शहर तर मला लागून, मी या शहराचाच आहे, यामध्ये गैरप्रकार मी या शहरातही राहतो. पुढचं आंदोलन, पुढची दिशा कशी असणार आहे तुमची यामध्ये जर गैरप्रकार गैरप्रकार जे झाला, कायदेशीररित्या जे मला करायला पाहिजे ते मी करणार. ओके, थँक्यू सो मच. प्रश्न आहे आता ते हे पुढचं काय दिसतं? कारण तो जो आहे तो अजूनही जेवत आहे. तुम्ही जी भूमिका घेतली त्यावर तुम्हाला आश्वासन मिळालं, काही झालं पुढं? कालच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, जिल्हा परिषदचे श्री मीना साहेब यांच्याकडे माझी बैठक झाली त्या बाबतीमध्येच. आणि गेल्या मी सांगितल्यापासून सप्टेंबर 2022 पासून माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्यांचा HRA बंद आहे. HRA बंद आहे म्हणजे ते त्यांनी अपडाऊन करणं हे त्यांना कायदेशीर नव्हतं. त्यांनी त्यांच्यावर आत्तापर्यंत शिस्तभंगाची कार्यवाही करून
त्या शिक्षकांना कमी करायला पाहिजे होतं आणि दुसऱ्या शिक्षकांची भरती करायला पाहिजे होती शासनाकडे प्रस्ताव पाठवून, पण त्यांनी केलेलं नाही आहेत. ते त्यांनी मान्य केलं कालच्या बैठकीमध्ये आणि त्यांनी लागलीच निर्णय घेतला की जे शिक्षक आता गावात राहत नाही आहेत, मुख्यालयी जे MCSR आणि कायद्याप्रमाणे राहणं बंधनकारकच आहे, कारण शिक्षक महोदय फक्त 10 ते 4 येऊन शिकवावं हे अपेक्षित नाही आहे. त्यांना गावात राहून सगळ्यांना ज्याला म्हणतो आपण संस्कार दिले पाहिजे. गावात शिक्षक राहिल्यामुळे वेगवेगळे व्यसन मुक्त होतात लोक, हे ते करत नाहीत. म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. त्यांना जे काही दिलेलं आहे मुख्यालयी राहण्याचा कायदा तो त्यांनी पाळलेला नाही आणि ह्याचा सगळा हेतू आहे दर्जेदार शिक्षण. आणि दर्जेदार शिक्षण दिलं नाही त्याचा क्रायटेरिया आहे, म्हणून दर्जेदार शिक्षण दिलंच नाही त्यांनी, तेही प्रूव्ह झालेलं आहे. त्याकरता सन्माननीय एज्युकेशन ऑफिसर मॅडम आणि CO साहेब यांनी मला शब्द दिला कालच की आम्ही ताबडतोब कारवाई सुरू करतो आणि त्यांच्यावर शिस्तभंगापासून जी कारवाई करायला पाहिजे ते आम्ही करणार. फक्त तुमच्या मतदारसंघातील शिक्षकांचं HRA बंद, हे राज्यभरातल्या शिक्षकांचं असं व्हायला पाहिजे जे जात नाही त्यांचं? मला बाकीच्याची अजून माहिती नाही, मला माझ्या मतदारसंघाची माहिती आहे. राज्यभरातलं तुम्ही हा करेल ना, करेल, नक्की करेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.